हॅलो, आज आपण पाहूया की ज्या संख्येच्या शेवटी 5 असतो त्या संख्यांचा आपण वर्ग कसा काढायचा, स्क्वेअर कसा काढायचा. ओके, तर सर्वात आधी आपण एक लक्षात ठेवूया की 5चा जो स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर हा 25 आहे. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. ओके, देन आपल्याला काय करायचं आहे की आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 15चा स्क्वेअर काढायचा आहे. 15चा स्क्वेअर काढायचा आहे. आपल्याला 5चा स्क्वेअर माहित आहे किती आहे, 25. ओके, तर 5चा स्क्वेअर आपण इथं ॲज इट इज लिहून घ्यायचा. 5चा स्क्वेअर 25. त्याच्यानंतर राहिला 1च्या नंतर येतोय 2. ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि येणारी उत्तर आपल्याला हा इथं लिहायचे आहे. ओके, 2 1 जा 2. ओके, देन पुढचा एक्झाम्पल पाहू आपण 25. 5चा स्क्वेअर आपण आधी लिहून घ्यायचं इथं 25. त्यानंतर 2 आणि 2च्या नंतर येतोय 3. ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि आपल्याला हा इथं लिहायचं आहे. 2 3 जा 6. हा झाला 25चा स्क्वेअर. ओके, आहे ना एकदम सोपी पद्धत. पुढचा एक्झाम्पल पाहू आपण 65चा स्क्वेअर. ओके, 65चा स्क्वेअर काढताना सेम मेथड आहे. 5चा स्क्वेअर आपण आधी लिहून घेऊ 25 आणि 6च्या नंतर येतोय 7. ह्या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करून येणारी उत्तर आपण इथे लिहू. आन्सर येईल 42. 65चा स्क्वेअर किती, 4225. ओके, तर 45चा स्क्वेअर किती असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.